फॅमिली, कसे आहे तुम्ही सगळे? बरे असते, मी बरी आहे. मला जेवण सगळ्यांचं, माझं तर नाही झालं तर जेवण करायचं. कामं झाले आता माझे, तुमचे झाले का नाही कामं? कामं झाले सगळे. बरोबर व्हिडिओ बनवावे, व्हिडिओ बनवायला लागले. पोरं गेले शाळेमध्ये, पोरगी आणि पोरं दोघं गेले शाळेत. कुठं मी पडायला लागलाय, याला बोललो काहीतरी लावावं, इथे तिथं पडते सारखं, ते तुटले जातं ते अडकवायचं. लावावं तर ह्याला. कसं काय चाललंय तुमचं सगळ्यांचं? बरंच जात असं, ज्याच्या जिंदगीतलं ज्याला माहीत असतं ते सगळं गोष्टी. बरंच म्हणणार सगळे, मलाही माहीत नाही का कोणाच्या जिंदगीत काय आहे म्हणजे काय नाही. सगळ्यांचं वेगवेगळं वेगवेगळं, माझं वेगळं तुमचं वेगळं. टेन्शन घेत बसण्यापेक्षा आपलं बोलणं व्हिडिओ बनवायला चालू करा म्हणून व्हिडिओ करायला चालू केले मी. टेन्शन घेऊन घेऊन आजारी पडायला लागलो. त्याच्यामुळे म्हणलं आपण व्हिडिओमध्ये लागते घाला, होईल नाही तर नाही होईल, व्हिडिओ बनवत राहायचं. व्हिडिओ बनवायचा, टेन्शन घेईल तेवढं कमीच. किती टेन्शन घ्यायचं माणसाला सगळ्या गोष्टीला. एकाची गोष्ट नाही की टेन्शन नाही आहे, त्याच्यात नाही, सगळ्या गोष्टीमध्ये टेन्शन आहे. सगळंच किती माणसानं टेन्शन घ्यायचं, किती काय करायचं. आणि आजारी पडल्यावर कोण बघणार आहे तुला? टेन्शन घेऊन घेऊन घरच्या लोकांचं, ह्याचं त्याचं, पैशाचं अडक्याचं आजाराचं, सगळ्या गोष्टी यांचं. कुणाला सांगायचं, कुणाला बोलायचं? आजकाल तर ह्या दुनियामध्ये कोण कुणाचं नाही, जवळचे देखील नाही. दुनियाचा तर भरोसाच नाही, जवळचेच माणसं हे व्हायला लागले आता. काय करणार? आजकाल कुणावर विश्वास ठेवायचा राहिला नाही ह्या दुनियामध्ये. तर सत्य बी नाही, कोणी नाही. केळ्याला परके बरे पण सत्य तर काहीच कामाचे नाही. मी तुम्हाला खरं सांगतो, मी लई अनुभव घेतला या गोष्टीमध्ये, सगळ्या अशा गोष्टीला. आपलं असं टेन्शन घेण्यापेक्षा बोलत व्हिडिओज बनवलेलं बरं आहे. आपल्याला हो या नाही तर नाही हो, व्हिडिओ काढत राहणार. भरपूर टेन्शन घेतलं, भरपूर जिंदगी अशी काढली. कुणाला ते सांगून बोलून काहीच नाही. जो तो आपलंच खरं करायला बसतो, अशी दुनिया झाली आजकालची. सक्कं सक्कं राहिलं नाही तर दुनियाचं तर काय घेऊन बसलंय कोणी? आहे का नाही? बरोबर सांगा. फक्त जन्म देणारीच आईच आपल्या राहते, बाकी कोणी नाही राहत ना. पुढची लेकरं बी नाही राहत आपली, तर आईच. बापाचाही भरोसा नाही, बापाचाही भरोसा नाही. मी माझ्याकडनं सांगतो तुम्हाला, आईच असते सगळे. घरातून एखादी बाप असेल चांगला, नाही म्हणत नाही, पण माझ्यासाठी तर नाही. मला तर कोणच चांगलं भेटलं नाही, कोणच. त्यामुळं मग असं विश्वास कुणावर आता बसतच नाही. तेवढी दुनिया हे झाली आजकाल.
जन्म देणारी आईच खरी असते या दुनियेत, बाकी कोणच नाही. बरोबर आहे. तुटलेलं हे इथं तिथं पडतंय, सारखं खराब होऊन चाललंय, इथं तिथं पडतंय सारखं. त्याच्यामुळे उद्याला धागा लावून मण्या घालेन थोड्या. मण्या घातल्या कसं भारी दिसत, म्हणून म्हटलं हे करावं. मला असं काही काही बनवायचा लय शौक आहे असं. मला असं डिझाईनच्या वस्तू बनवायला लय आवडतं, काही काही बनवायला. भरपूर काही मी असं बनवलंय घरात. तोरण, लटकन, असं दाराला लावायचं तरी असं. टेन्शन घेत बसण्यापेक्षा मी आपल्या गोष्टी करत राहता बघा. टेन्शन मी लय आजारी पडलं, भरपूर हे झालं. काय करू, कुणाला सांगायचं, कोण नाही माझं तर. आजकाल कुणावर भरोसा ठेवल्यासारखं तर राहिलंच नाही. मी नवीन नवीन व्हिडिओ बनवते. 1 वर्ष झालं मी चॅनल उघडलेलं, पण मी व्हिडिओ नव्हतं टाकत त्याच्यावर. आता मी परत टेन्शन भरपूर यायला लागलं, मला आजारी पडायला लागलं मी. त्याच्यामुळं मी व्हिडिओमध्ये लक्ष घालावं, घरच्या लोकांकडे घालून ह्याच्याकडे घालून काही कामाचं नाही. ते लोक उलट जास्त टेन्शन देतात, पण असं समजून घेणारे लोक अजिबात नाही. सगळ्याचं बघितलं, सगळ्यांचं, कोणी कोणाचं नसतं या जगात. मी आजपर्यंत सगळ्यांचा विचार भरपूर केला, आता मी माझा विचार करणार आहे, बाकी कोणाचा करणार नाही. आणि माझ्या पोरांचं, पोराला मी जन्म दिला, मी पोराचा विचार करणारच, बाकींचे नाही का. सगळ्याचा विचार करून करून सगळे मला त्याच्यात घातले. माझा कधी पण विचार नाही केला मला. लोकांचं तुम्हाला बनवल्यावर दाखवते. मण्या टाकायच्या, कोणाची नाव घेऊन घेणार नाही. मला पहिले कुणाला दुखवायचं मला येतच नाही. मी सगळ्याला आपलं 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 केलं आणि सगळं मला हे केले, मला गैरफायदा घेतला सगळं असं झालं. सगळ्याला आपलं समजा गेले, सगळे मला हे करत गेले, फायदा घेत गेले माझ्या सगळे. त्याची इच्छा आपण चांगलं राहायचं, आपण चांगलं हे करायचं, पण मी माझ्या पोराचा विचार करणार नाही आता, कोणाचा नाही. भरपूर त्रास काढला मी ह्या जिंदगीमध्ये. सांगायला गेलं तर लय आहे माझं, आणि ते मी सांगणार आहे, दुनियाला सगळं सांगणार आहे.